नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्याची सुरुवात ही गुरुवारने होणार आहे. श्रावणामध्ये आपण बरेच व्रत वैकल्य सेवा करत असतो. भगवान शिवशंकरांसाठी हा महिना समर्पित असल्यामुळे आपण त्यांच्या भरपूर सेवा करू शकतो. त्याचबरोबर श्रावणामध्ये आपण आणखीनही काही व्रत वैकल्य करू शकतो. त्यामधील एक सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार किंवा 5 गुरुवार व्रत. ज्यांना 11 गुरुवार करणे शक्य नाही त्यांनी श्रावण महिन्यामध्ये 5 गुरुवार आले आहेत, तर आपण हे श्रावणातील 5 गुरुवार व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्याची सुरुवात ही गुरुवारने झाली आहे. बरेच जण 11 गुरुवारची व्रत करतात. 11 गुरुवार पूर्ण होण्यासाठी महिलांना 4 ते 5 महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो. काही अडचणी येतात, त्यामुळे 11 गुरुवार पूर्ण व्हायला वेळ लागतो. परंतु ज्यांना 11 गुरुवार व्रत करणे शक्य नाही ते श्रावणातील 5 गुरुवार व्रत कसे करावे आणि ज्यांना 11 गुरुवार व्रत करायचे आहे त्यांनी कसे करावे, कोणते नियम पाळावे. तर श्रावणामध्ये एकूण 5 गुरुवार आले आहेत. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. तर बघा, आपण 5 गुरुवार व्रत करणार असाल तर पहिल्याच गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता, किंवा तुम्हाला पहिल्या गुरुवार शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासून हे व्रत करण्यास सुरुवात केली तर देखील चालेल. तर यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि मगच आपण व्रताला सुरुवात करायची आहे. आता यामध्ये काय करावे लागणार आहे, तर आपल्याला उपवास करावा लागणार आहे, सेवा करावी लागणार आहे, पूजा मांडणी करावी लागणार आहे. आपल्याला जर उपवास करणे शक्य नसेल, पूजा मांडणी करणे शक्य नसेल तर आपण सेवा करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या देवघरामध्ये जर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तेथे बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचे संपूर्ण 21 अध्याय वाचणे आवश्यक आहे. तुम्हाला जर वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता. संकल्प करून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर आपण आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी मंदिरात किंवा मठात जाऊन आपण जाताना एक नारळ, खडीसाखर आणि फुले घेऊन जायचे आहे. महाराजांच्या चरणावर ठेवायचे आहेत आणि सांगायचे आहे की आजपासून मी किंवा उद्यापासून मी संकल्पयुक्त 11 गुरुवार व्रत करणार आहे किंवा संकल्पयुक्त 5 गुरुवार व्रत करणार आहे. ही माझी सेवा तुम्ही स्वीकार करावी असे म्हणावे. महाराजांना नमस्कार करावा आणि संकल्प करून सेवा करण्यास सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत हे बरेच जण करतात आणि बऱ्याच जणांना याचा चांगला अनुभव देखील आलेला आहे. त्यामुळे आपण जरूर ही 11 गुरुवारची व्रत करायची आहे. श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो, तर आपण या संकल्पयुक्त 11 गुरुवार व्रताला श्रावण महिन्यामध्ये सुरू करू शकता. तर तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा मासिक धर्म आला असेल तो गुरुवार स्किप करायचा आहे आणि पुढच्या गुरुवारपासून कंटिन्यू अशाप्रमाणे 11 गुरुवार व्रत करू शकता. तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा आहे. उपवास करणे शक्य नसेल तर आपण सेवा मात्र नक्कीच करायची आहे. तर सेवेमध्ये आपण संपूर्ण 21 अध्याय वाचायचे आहे. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्राचे तीर्थ देखील तुम्ही तयार करू शकता आणि घरातील सर्वांनी हे तीर्थ घेतले तरी चालते. तर हे 11 गुरुवारचे किंवा 5 गुरुवारचे व्रत करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तर आपण गुरुवारी आपले व्रत असते तर या दिवशी आपण परान्न टाळायचं आहे. बाहेरची काहीही खायची नाही. ज्या दिवशी आपला उपवास असतो म्हणजे गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. आणि जी व्यक्ती हे व्रत करणार आहे त्यांनी पूर्ण 5 गुरुवार किंवा पूर्ण 11 गुरुवार होईपर्यंत मांसाहार पूर्णपणे टाळायचं आहे. घरातील खात असतील तर खाऊ देत, तुम्ही मात्र खाऊ नका. श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत हे अतिशय प्रभावी आहेत. तर आपण जरूर या श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करू शकता. ज्यांचे 5 गुरुवारचे व्रत आहे, ज्यांनी पहिल्या गुरुवार सुरुवात केली आहे त्यांना या 5 गुरुवारमध्ये काहीच अडचण आली नाही तर त्यांचे बरोबर श्रावणामध्ये 5 गुरुवार पूर्ण होतात. परंतु शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. तर आपण अमावस्या दिवशी उद्यापन न करता त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजे तुम्ही भाद्रपद महिन्यामध्ये उद्यापन केले तर देखील चालेल. किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला गावाला जायला लागले किंवा काही अडचण आली आणि तुमचा एक गुरुवार स्किप झाला तर तुमचे 5 गुरुवार हे पुढच्या महिन्यातच पूर्ण होणार आहे. तर तुम्ही शेवटच्या 5व्या गुरुवारी उद्यापन करू शकता. ज्यांचे 11 गुरुवारचे व्रत आहे त्यांनी 11व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. उद्यापन करताना आपण काही विशेष करण्याची आवश्यकता नाही. आपण प्रत्येक गुरुवारी जी काही सेवा केली आहे ती करायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर एखादी सुवासिनीला तुम्ही जेवाय बोलवू शकता, तिची ओटी भरू शकता आणि एक सारामृताची पोथी तिला भेटसुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे. पूजेमध्ये जो नारळ वापरलेला आहे त्याचा आपण गोड पदार्थ करून
घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. अशा पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत करायचे आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, तर प्रत्येकाने श्रावण महिन्यामध्ये या सेवेला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर तुम्ही श्रावणामध्ये नवनाथ पारायण चालू करू शकता, वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करू शकता. तर अशा अनेक सेवा देखील तुम्ही करू शकता. श्रावणातले सोमवारचे व्रत, मंगळवारचे व्रत, गुरुवार शुक्रवारचे व्रत देखील तुम्ही नेहमीप्रमाणे करायचे आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.